नमस्कार मंडळी, आज आपण साधी, सोपी आणि सोलापूरची फेमस अशा तुरीच्या डाळीचा पेंडपाला बघणार आहोत. पेंडपाला करण्यापूर्वी डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. एका पातेल्यामध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि थोडासा लसूण घालायचा आहे. लसूण लाल झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालायचे आहेत. कांद्याचं प्रमाण हे तुरीच्या डाळीच्या समप्रमाणात असलं पाहिजे. कांदा आणि टोमॅटो छान लाल झाल्यानंतर त्यामध्ये सोलापूरचं तिखट, मीठ आणि हळद घालायचं आहे. ते जिन्नस छान हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण जी भिजवलेली डाळ आहे ती डाळ घालायची आहे. ते घातल्यानंतर छान अशी डाळ परतवून घ्यायची आहे, जेणेकरून जो मसाला आहे तो मसाला सगळ्या डाळीला लागला पाहिजे. एक 5 ते 10 मिनटं आपली ही जी डाळ आहे ती डाळ छान परतवून घ्यायची आहे, खालीवर करून घ्यायची आहे. ते घातल्यानंतर जी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते आहे पाण्याचं प्रमाण. पाण्याचं प्रमाण खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, तर थोडंसंच पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे. हे पाणी गरम असलं पाहिजे. आणि त्यानंतर त्या पातेल्यावर एक ताट ठेवून ताटावर सुद्धा थोडंसं पाणी ठेवून गॅस बारीक करून एक 5 ते 10 मिनटं डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळ खूप जास्त शिजवायची नाही आहे, ती डाळ अर्धी कच्ची शिजवायची आहे. अर्धी कच्ची शिजवल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. अशा प्रकारे आपला हा जो पेंडपाला आहे तो तयार झालेला आहे. सोलापूरमध्ये अतिशय फेमस असा हा पेंडपाला आहे, जो घरोघरी आठवड्यातून एकदा दोनदा तर बनवला जातो. तुम्ही देखील हा घरी करून बघा. अतिशय छान आणि सगळ्यांना आवडीचा असा हा पदार्थ आहे. आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.